शहाजीराजे आणि जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजीराजे यांना अफजल खानाने मारलेच नव्हते, कारण ते अफजल वधानंतर सुद्धा जिवंत होते. याचा एक अत्यंत बळकट असा समकालीन आणि अस्सल पुरावा उपलब्ध आहे. संभाजीराजांना अफजल खानानेच मारले या प्रचलित इतिहासाला साफ खोटे पाडणारा हा पुरावा कोणता? त्यातून निघणारा निष्कर्ष बरोबर आहे का? एका अत्यंत अवघड प्रश्नाचे अचूक आणि समर्पक उत्तर, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. शिवरायांचे सख्खे थोरले भाऊ संभाजीराजे यांचा मृत्यू अफजल खानाच्या दगाबाजीमुळेच झाला की अफजल खानाचा त्यांच्या मृत्यूशी काहीच संबंध नव्हता, यावर इतिहास संशोधक लेखकांची मते परस्पर विरोधी आहेत. आणि त्यातच अफजल खानाचा संभाजीराजांच्या मृत्यूशी काहीच संबंध नव्हता या निष्कर्षामागे जबरदस्त महत्वाचे असे कारण आहे. अफजल खानानेच कपट करून दगलबाजीने जिजाऊ पुत्र संभाजीराजांना मारले आणि नंतर या अफजल खानाला मारून शिवरायांनी संभाजीराजांच्या हत्येचा सूड उगवला असे सर्व बखरीतील वर्णने आपल्याला सांगतात. हे आपण गेल्या भागात पाहिले. पण एक अस्सल समकालीन आणि खुद्द संभाजीराजांचेच नाव असलेला पुरावा सर्व बखरींमधील हकीकतींना खोटा पाडणारा, साफ चुकीचे ठरविणारा असा आहे. हा पुरावा आहे संभाजीराजांच्या कर्नाटकातील एका शिलालेखाचा. मान्यवर इतिहास संशोधक आणि लेखक कैलासवासी वा सी बेंद्रे यांनी याच शिलालेखाच्या आधारावर अफजल खानाच्या वधानंतर सुद्धा संभाजीराजे जिवंत होते, त्यामुळे त्यांना खानाने मारलेच नाही. संभाजीराजांच्या मृत्यूशी अफजल खानाचा काहीच संबंध नाही. उलट अफजल खानाच्या मृत्यूनंतर 4 वर्षांनी झालेल्या एका लढाईत संभाजीराजे मारले गेले असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. वासी बेंद्रेंनी हा सर्व इतिहास त्या शिलालेखासह त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील बंधू संभाजीराजे भोसले या 60 पानी पुस्तकात लिहिलं आहे. संभाजीराजांच्या त्या शिलालेखात काय लिहिले आहे आणि त्यामुळे नेमके काय सिद्ध होते ते तर आपण पाहणार आहोतच. पण इथे आधी ऐतिहासिक पुराव्यांमध्ये शिलालेखांचे महत्त्व नेमके काय असते ते सांगतो. कोणत्याही ऐतिहासिक घटनेसंबंधी जे पुरावे असतात त्यामध्ये त्या घटनेनंतर बऱ्याच काळांनी लिहिलेल्या बखरींपेक्षा ती घटना घडली त्यावेळी हयात असलेल्या व्यक्तींनी लिहिलेल्या बखरी या जास्त महत्त्वाच्या असतात. आणि अशा समकालीन बखरींपेक्षा त्या घटनेशी थेट संबंध असलेल्या व्यक्तींची पत्रे हे अस्सल पुरावे म्हणून फार जास्त महत्त्वाचे असतात. आणि यापेक्षाही जास्त महत्त्वाचे असतात ते त्या घटनेमधील व्यक्तींचे शिलालेख. कारण बखरींमधील पत्रांमधील मजकुरामध्ये खाडाखोड फेरबदल करता येतो, पण शिलालेखात मात्र बदल करता येत नाही, कारण ते थेट दगडावर कोरलेले असतात. म्हणून संभाजीराजांच्या मृत्यूबद्दल बखरींमधील वर्णनांपेक्षा शहाजीराजे, आदिलशहा आणि अफजल खान यांची पत्रे आणि संभाजीराजांचा शिलालेख हेच अस्सल समकालीन आणि ठाम पुरावे म्हणून जास्त महत्त्वाचे, अगदी प्रथम दर्जाचे पुरावे आहेत. यासोबतच शहाजीराजे, संभाजीराजे आणि शिवराय यांना प्रत्यक्ष भेटलेल्या एका व्यक्तीचे लिखाण हे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर लगेचच केले गेले असल्याने हा महत्त्वाचा पुरावा काय सांगतो ते सुद्धा आपण पाहणार आहोत. या सर्वांमधून संभाजीराजांचा मृत्यू अफजल खानाच्या दगलबाजीमुळे झाला की नाही याचे अंतिम उत्तर मिळते आणि ते अर्थातच सारांशासह आपण पाहणार आहोत. तर आता मुख्य विषयाला सुरुवात करूयात. शहाजीराजांचे पुत्र संभाजीराजे हे हयात असताना बेंगलोर जवळच्या कोलार प्रांताचा कारभार ते पाहत होते. संभाजीराजांनी त्यांच्या कारकिर्दीत त्या भागातील अनेक धर्मकार्यांना, सामाजिक कार्यांना देणग्या वगैरे देऊन मोठी मदत केली होती. याचा पुरावा म्हणून कर्नाटकात संभाजीराजांचे आजवर एकूण 5 शिलालेख मिळालेले आहेत आणि यातील काळानुसार शेवटचा शिलालेख हा इसवी सन 1663 या सालचा आहे. म्हणजे तो 1659 साली झालेल्या अफजल खानाच्या मृत्यूनंतर 4 वर्षांनी कोरलेला आहे. याच शिलालेखामुळे संभाजीराजे हे 1663 साली जिवंत होते
त्यामुळे अफजल खानाने त्यांना मारलेच नव्हते असा निष्कर्ष मान्यवर इतिहास संशोधक कैलासवासी वासी बेंद्रे यांनी काढला. इथे आपण त्या अत्यंत महत्त्वाच्या शिलालेखाची माहिती आधी घेऊ. संभाजीराजांचा हा शिलालेख कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील होलूर नावाच्या गावात एका तळ्यापाशी मिळाला. यातील मजकूर असा आहे. शालिवाहन शके 1585 वैशाख शुद्ध पंचमी या दिनी राजाधिराज राजश्री संभाजी राजासाहेब यांनी अलंबगिरी तिप्पशेट्टी आणि वाराणसी चेन्नेगौडा या 2 व्यक्तींना दानपत्र किंवा दानाची आज्ञा दिली की तुम्ही कोलार प्रांतातील होलूर गावचा तलाव पुनर्बांधणी करून दुरुस्त केल्याने तुम्हाला 6 खांडुगा इतक्या क्षेत्रफळाची जमीन बहाल केली आहे. संभाजीराजांचा हा शिलालेख शके 1585चा म्हणजे इसवी सन 1663 या सालचा असल्याने यावेळी संभाजीराजे जिवंत होते असा सरळ सोपा उघड आणि स्पष्ट अर्थ काढला गेला तर तो चुकीचा म्हणता येणार नाही. पण एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर काही वर्षांनी त्या व्यक्तीचे नाव असलेले एखादे काम त्याच व्यक्तीने केल्याचे, त्याबद्दल त्याच व्यक्तीने खर्च केल्याचे किंवा दान दिल्याचे शिलालेख सुद्धा असतात. ही महत्वाची बाब मात्र फारशी कुणाला माहिती नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही काळाने, काही वर्षांनी तो जिवंत असल्याप्रमाणे त्याचे नाव शिलालेखात येऊ शकते. हा मुद्दा इथे महत्वाचा आहे आणि नेमकी हीच महत्वाची बाब संभाजीराजांच्या त्या शिलालेखाच्या बाबतीत साफ दुर्लक्षित केली गेली आहे. हे जे काही मी सांगतो आहे त्याचे थेट शिलालेखांचेच पुरावे आता तुमच्या समोर सादर करतो. विशेष म्हणजे हे शिलालेख बचेंगे तो और भी लढेंगे या वाक्याने मराठ्यांच्या इतिहासामध्ये अजरामर झालेल्या दत्ताजी शिंदेचे आहेत. हे दत्ताजी बाबा 10 जानेवारी 1760 रोजी बुराडी घाटावरच्या लढाईत शत्रूकडून मारले गेले. ही घटना आपल्या इतिहासात पुराव्यासह नमूद झालेलीच आहे. या दत्ताजी शिंदेच्या आपण पाहणार असलेल्या शिलालेखांचे वाचन शिलालेख आणि विरगळांचे साक्षेपी संशोधक श्री अनिल किसन दुधाने यांनी केलेले असून त्यांनीच काढलेले त्या शिलालेखांचे फोटो आपण पाहणार आहोत. दत्ताजींच्या शिलालेखांपैकी एक शिलालेख श्रीगोंदा मांडवगण रस्त्यावरील बेलवंडी कोठार या गावातील एका बारवेत म्हणजे पाय विहिरीत आहे. यातील मजकूर श्री ज्योती स्वरूप चरणी तत्पर रानोजी सुत दत्ताजी शिंदे निरंतर शके 1707 विश्वावसू नाम संवत्सरे मुख प्रतिपदा असा आहे. या शिलालेखामध्ये फक्त दत्ताजी शिंदेचेच नाव असून हा शिलालेख शके 1707 म्हणजे इसवी सन 1785 सालचा आहे आणि ती बारव दत्ताजींनी बांधली असा त्या शिलालेखाचा अर्थ आहे. म्हणजे 1760 साली वीरगती पावलेल्या दत्ताजींना त्यानंतर 25 वर्षांनी बांधलेल्या या बारवेचे श्रेय या शिलालेखात दिलेले आहे. दत्ताजींचा दुसरा शिलालेख श्रीगोंदा मांडवगण रस्त्यावरीलच देऊळगाव या गावातील बारवेत आहे. यामध्ये श्री ज्योतिषचरणी तत्पर रानोजी सुत दत्ताजी शिंदे शके 1700 शर्वरी नाम संवत्सरे असे कोरलेले आहे. यातील शके 1700 म्हणजे इसवी सन 1778. म्हणजेच हा शिलालेख दत्ताजींच्या वीर मृत्यूनंतर 18 वर्षांनी कोरून तिथे लावण्यात आलेला आहे. असाच आणखीन एक शिलालेख दत्ताजी शिंदेच्या पत्नी भागीरथीबाई यांचा सुद्धा आहे. या शिलालेखामध्ये श्री ज्योती स्वरूप चरणी तत्पर भागीरथीबाई शिंदे निरंतर शके 1709 प्लवंग नाम संवत्सरे असा लेख आहे. शके 1709 म्हणजे इसवी सन 1787 आणि भागीरथीबाई तर 1784 सालीच निधन पावल्या होत्या. म्हणजे त्यांच्या नावाचा हा शिलालेख त्यांच्या मृत्यूनंतर 3 वर्षांनी बसवण्यात आला होता. आता हा प्रकार नेमका काय आहे ते सांगतो. एखाद्या व्यक्तीने एखादे विशिष्ट कार्य करायचे ठरवून त्यासाठी तरतूद करून किंवा ते काम करणाऱ्यास दान देणगी वगैरे देण्याचे ठरवून तसा संकल्प आणि योजना
त्या व्यक्तीने तिच्या हयातीतच केला आणि तेच कार्य त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जरी पूर्ण झाले तरी मुळात त्या कामाचा, देणगीचा संकल्प आणि त्याची योजना, तरतूद त्याच व्यक्तीने केलेली असल्याने त्या कार्याचा लेख त्या व्यक्तीला त्याचे श्रेय देण्यासाठी लावला जातो आणि यामुळे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही काळाने, अनेक वर्षांनी ते काम पूर्ण झाल्यानंतर कोरण्यात आलेल्या शिलालेखात त्या व्यक्तीचे नाव अगदी नक्की आणि आवर्जून नमूद केले जाते. त्यामध्ये ते अशा प्रकारे येते: एखाद्या शिलालेखात दिलेली तारीख ही शुभारंभाची तारीख म्हणून अगदी स्पष्टपणे दिलेली नसेल तर ती त्या कामाच्या पूर्णत्वाची तारीख असते. पण नाव मात्र ज्याने त्या कामाचा संकल्प करून ते सुरू केले, मग ती व्यक्ती पूर्णत्वा आधीच मरण पावली असली तरी त्याचेच नाव शिलालेखात येते. अशी काही मोठी कामे 5, 7, 10, 15, 20 वर्षे चालणे सहज शक्य आहे. अशाच प्रकारे संभाजीराजांनी होलूर गावातील तलाव दुरुस्त करणाऱ्याला जमीन दान देण्याचा संकल्प केला. हा संकल्प त्यांच्या हयातीतच केला, पण ते काम त्यांच्या मृत्यूनंतर 8 वर्षांनी म्हणजे 1663 साली पूर्ण झाल्याने हे काम पूर्ण झाल्याचे 1663 हे साल आणि तसा संकल्प, तरतूद, योजना करणारे संभाजीराजे यांचे नाव त्या लेखात एकत्रितपणे येणे अगदी साहजिक आहे. याला भक्कम दुजोरा देणारे दत्ताजी बाबा शिंदे आणि भगीरथीबाई शिंदे यांचे 3 शिलालेख आपण पाहिलेलेच आहेत. श्री अनिल दुधाणे यांनी त्यांच्या आपण पाहिलेल्या शिलालेखांचे वर्णन करताना शिलालेखातील व्यक्ती नाम आणि तारीख तसेच त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष मृत्यूचे साल यातील तफावत अगदी नेमकेपणाने आणि स्पष्टपणे नमूद केलेली आहे. या शिलालेखामधील मजकुराचे वाचन आणि फोटो श्री अनिल दुधाणे यांच्याच सौजन्याने आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संभाजीराजांचा मृत्यू नक्की कधी झाला? या प्रश्नाच्या उत्तरासाठी जे पुरावे आपण पाहणार आहोत त्यातून अफजल खानाच्या वधाआधीच कनकगिरीच्या लढाईतच मृत्यू झाला होता हे नक्की सिद्ध होते. आता आपण हे पुरावे पाहूयात. कनकगिरी हे कर्नाटकामधील एक छोटे संस्थान असून त्याचे सत्ताधारी नायक हे आदिलशाहीचे मांडलिक आणि जहागीरदार होते. 1654 साली उडचप्पा नायक हा कनकगिरीचा प्रमुख होता. याने आदिलशाही विरुद्ध बंड केले होते. त्यावेळी शहाजीराजे बेंगलोर भागात होते आणि अफजल खान हा उत्तर कर्नाटकातील काही भागांचा कारभार पाहत होता. शहाजी पुत्र संभाजीराजे यांचे शेवटचे पत्र 4 एप्रिल 1654 या तारखेचे आहे. म्हणजे त्यांचा मृत्यू या तारखेनंतरच झालेला आहे हे तर नक्की आहे. शहाजीराजांनी संभाजीराजांच्या मृत्यूनंतर कनकगिरीवर हल्ला करून उडचप्पाचे बंड मोडून कनकगिरी ताब्यात घेऊन संभाजीराजांच्या मृत्यूचा काही प्रमाणात का होईना बदला घेतला होता. शहाजीराजांनी कनकगिरीवर केलेल्या त्या स्वारीचा पुरावा शहाजीराजांच्याच एका पत्रात आहे. कनकगिरीवरील त्या मोहिमेसाठी शहाजीराजांनी त्यांच्या जहागिरीतील गावांवर कनकगिरी पट्टी नावाचा एक जादा कर लावला होता. याबाबतचे शहाजीराजांचे एक पत्र 21 जानेवारी 1655 या तारखेचे आहे. म्हणजे शहाजीराजांची कनकगिरीवरील ती स्वारी जानेवारी 1655च्या अखेरीस सुरू होती किंवा नुकतीच सुरू झाली होती याचा हा पुरावा आहे. शहाजीराजांनी संभाजीराजांच्या मृत्यूनंतर कनकगिरीवर हल्ला केला होता. म्हणजेच या पत्रामुळे संभाजीराजांचा मृत्यू 21 जानेवारी 1655च्या काही दिवस आधी कनकगिरीच्याच पहिल्या लढाईत झाला होता. ही अत्यंत महत्त्वाची बाब आपल्या समोर येते. शहाजीराजांच्या कनकगिरीवरील स्वारीनंतर 2 महिन्यांनी 20 मार्च 1655 या तारखेच्या फरमानात मोहम्मद आदिलशहा कर्नाटकातील आदिलशाही अधिकाऱ्यांना फरमावतो की अफजल खान महम्मद शाही याने उडचप्पा नायक याच्या राजनिष्ठेविषयी आम्हास कळविले. त्यावरून त्याच्यावर म्हणजे उडचप्पावर बादशाही कृपा केली आहे. त्यास वरील गावे दिली आहेत तरी त्याच्या आज्ञेत राहावे. महाराज फर्जंद शहाजी भोसला आणि इतर लोक जे नायकाविरुद्ध होते त्यांनीही नायकास मदत केली पाहिजे. हे पत्र आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगते की
कनकगिरीकर उर्चप्पा नायकाच्या बंडाचा विषय मार्च 1655 मध्ये पूर्णपणे निकालात निघाला होता. आदिलशहाने त्याला त्याची गावे परत दिली होती आणि महत्वाचे म्हणजे या उर्चप्पाची तरफदारी अफजल खानानेच केली होती. त्याच्या राजनिष्ठेची खात्री दिली होती. म्हणजेच अफजल खान हा या उर्चप्पाला संभाजीराजे मारले गेल्यानंतर सुद्धा मनापासून मदतच करीत होता आणि या उलट शहाजीराजे मात्र 1655 सालच्या मार्च पर्यंत उर्चप्पा नायकाच्या विरुद्धच होते. थोडक्यात आपण पाहिलेल्या इथपर्यंतच्या सर्व पुराव्यांमधून संभाजीराजांचा मृत्यू 1655 सालच्या जानेवारीच्या पहिल्या 2-3 आठवड्यात अफजल खानाच्या दगलबाजीमुळेच कनकगिरीच्या पहिल्या युद्धात झाला आणि त्यानंतर शहाजीराजांनी कनकगिरीवर हल्ला करून कनकगिरी जिंकले. अफजल खानाने कनकगिरीच्या त्या उर्चप्पा नायकाला पुन्हा कनकगिरीमध्ये स्थिर व्हायला मोठी मदत केली आणि आदिलशहाच्या दबावामुळे शहाजीराजांना अफजल खानाला शिक्षा करता आली नाही. त्या बाबतीत फार काही करता आले नाही, मिळते जुळते घ्यावे लागले आणि नंतर खान 1659 साली शिवरायांच्याकडून मारला गेला. हा इतिहासाचा संपूर्ण घटनाक्रम आपल्यासमोर स्पष्ट होतो. संभाजीराजांच्या मृत्यूशी अफजल खानाचा काहीच संबंध नव्हता, कारण हे संभाजीराजे अफजल खानाच्या मृत्यूनंतर पुढे 4 वर्षे म्हणजे 1663 सालापर्यंत जिवंत होते. हा दावा इथे पूर्णपणे चुकीचा ठरतो. आता संभाजीराजांचा मृत्यू शिवरायांनी अफजल खानाला मारण्यापूर्वीच झाला होता हे सांगणारा आणखी एक महत्वाचा समकालीन पुरावा पाहूयात. हा पुरावा त्या काळीच शहाजीराजांच्या दरबारात असलेल्या आणि संभाजीराजांना भेटलेल्या त्यांना अगदी जवळून ओळखणाऱ्या एका महत्वाच्या अशा समकालीन व्यक्तीच्या लिखाणात आहे. ही व्यक्ती म्हणजे जयराम पिंडे आणि ते लिखाण म्हणजे त्यांनी लिहिलेले राधा माधव विलास चंपू या नावाचे काव्य आहे. हे जयराम कवी बेंगलोरला काही वर्षे शहाजीराजांच्याकडे राहिले होते आणि 1670 साली महाराष्ट्रात आले होते. 3 वर्षे इथे राहिले होते आणि ते शिवरायांना सुद्धा भेटले होते. जयराम कवी हे बेंगलोरला असताना संभाजीराजांना भेटले होते आणि त्यांनी संभाजीराजांचे केलेले यौवराज्याभिषेक पवित्र गात्रो श्री शिवराजस्य ज्येष्ठ भ्राता राजराजा शंभूराज हे वर्णन आपण या आधीच्या भागात पाहिलेलेच आहे. हे वर्णन ज्या काव्यात आहे ते राधा माधव विलास चंपू हे काव्य जयराम कवींनी 1658 सालापूर्वीच लिहिले होते आणि याचा पुरावा त्या काव्यातच आहे. त्या काव्यामधील जगदीश विरंचकू पूछत है कहो शिष्टी म्हणजे सृष्टी रची रखे कौन कहा, यावर ब्रह्मदेव उत्तर देतात अरु उत्तर दच्छन रच्छन को इत साहजू है उत साही जहां. याचा अर्थ ब्रह्मदेव म्हणतो आहे उत्तर हिंदुस्थानच्या रक्षणासाठी शहाजहानला नेमलेला आहे आणि दक्षिणेच्या रक्षणासाठी शहाजीराजे आहेत. यामधील शहाजहानला 1658 साली त्याचा मुलगा औरंगजेब याने तख्तावरून खेचून कैदेत टाकले होते. म्हणजे 1658 साली शहाजहानची बादशहा म्हणून कारकीर्द संपली होती आणि जयराम कवी तर त्यांच्या काव्यात उत्तरेला शहाजहान अधिकारावर म्हणजे तख्तावर आहे असे म्हणतात. म्हणजेच जयराम कवींचे हे काव्य शहाजहान पदच्युत होण्याआधी म्हणजे 1658 सालापूर्वी लिहिलेले आहे. त्या काव्यामध्ये जयराम कवींनी संभाजीराजांचे वर्णन आणि त्यांच्याशी संस्कृतमध्ये झालेले संभाषण 6व्या प्रकरणात लिहिलेले असून त्यात संभाजीराजांना युवराज आणि शिवरायांचे थोरले भाऊ म्हणजे शहाजीराजांचे पहिले पुत्र म्हटलेले आहे, जे बरोबरच आहे. यानंतरच्या 8व्या प्रकरणात जयराम कवींनी शहाजीराजांच्या कनकगिरी विजयाचे वर्णन केलेले आहे आणि इथून पुढे संभाजीराजांचे नाव या काव्यात येत नाही. 9व्या प्रकरणामध्ये संभाजीराजांच्या जागी युवराज म्हणून शहाजीराजांचे तिसरे पुत्र संभाजीराजांचे सावत्र भाऊ एकोजीराजे उर्फ व्यंकोजीराजे यांचे नाव आलेले आहे. यामध्ये एकोजीराजांना सवाई महाराज असे म्हटलेले आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. कनकगिरीच्या पहिल्या लढाईत संभाजीराजे मरण पावले. त्यानंतर शहाजीराजांनी आक्रमण करून कनकगिरी जिंकले आणि त्यानंतर संभाजीराजे हयात नसल्याने युवराज पद हे एकोजीराजांकडे आले आणि हे सर्व 1658 सालापूर्वी घडलेले असल्याने
अफजल खानाला शिवरायांनी मारण्याआधीच संभाजीराजांचा मृत्यू झाला होता ही बाब सिद्ध होते. दुसरी बाब म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूचे जितके पुरावे उपलब्ध आहेत त्या सर्वांमध्ये त्यांचा मृत्यू कनकगिरीच्या लढाईतच झालेला आहे. वासी बेंद्रे म्हणतात त्याप्रमाणे संभाजीराजे हे 1663 सालच्या नोव्हेंबरमध्ये एका लढाईत मारले गेले. हा लढा म्हणजे मालनाड बिदनूरच्या नायकाच्या बंडाचा. या बाबीला कसलाच पुरावा नाही. अर्थात 1655 सालानंतरच्या कोणत्या तरी लढाईत संभाजीराजांचा मृत्यू झाल्याचा दावा बिनपुराव्याचा असल्याने फोल ठरतो. या उलट सर्व बखरी, शहाजीराजे आणि आदिलशहाची पत्रे, राधा माधव विलास चंपू हे काव्य या सर्वांमधून कनकगिरीच्याच लढाईत संभाजीराजांचा मृत्यू झाला याचे पुरावे आहेत. संभाजीराजांच्या 1663 सालच्या एका शिलालेखावरून संभाजीराजे हे त्यावेळी जिवंतच होते असा तर्क किंवा अंदाज करणे हे कसे चुकीचे आहे ते आपण दत्ताजी शिंदेच्या शिलालेखांवरून समजून घेतलेलेच आहे. या सर्वांचा सारांश असा की अफजल खानाच्या दगलबाजीमुळेच संभाजीराजे मारले गेले आणि अफजल खान तशाच प्रकारे म्हणजे दगा करूनच आपल्याला मारेल आणि अफजल खानाला मारून संभाजीराजांच्या मृत्यूचा मी सूड घेईन ही शिवरायांची वाक्ये ऐतिहासिक दृष्ट्या अगदी बरोबरच ठरतात. पण आता इथे आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे अफजल खानाने संभाजीराजांना का मारले, ते सुद्धा उघडपणे स्वतः न मारता परस्पर दुसऱ्याकडून का मारविले. अफजल खानाचे संभाजीराजांशी असे कोणते वैर होते? खान संभाजीराजांचा इतका द्वेष का करत होता? आणि याचे उत्तर आपण पाहणार आहोत यानंतर लगेचच येणाऱ्या एका स्वतंत्र सविस्तर व्हिडिओ. मित्रांनो, संभाजीराजांच्या समाधीचा शोध कसा लागला? ती समाधी कबरीसारखी का आहे? संभाजीराजांच्या पत्नी आणि मुलांचे पुढे काय झाले? या महत्त्वाच्या विषयांवर सुद्धा पुराव्यानिशी क्रमाक्रमाने व्हिडिओ येणारच आहेत. ते तर तुम्ही पाहालच. आजच्या या भागातील संभाजीराजांचा मृत्यू आणि अफजल खानाचा त्याच्याशी संबंध हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. या आधीचे वयाच्या 13व्या वर्षापासून ते अंतापर्यंतची संभाजीराजांची जहाल शौर्यगाथा आणि अफजल खानाच्या दगलबाजीमुळेच संभाजीराजांचा मृत्यू कसा झाला, तो भयंकर प्रसंग नेमका कसा कसा घडला, हे 2 महत्त्वाचे भाग तुम्ही अजून पाहिले नसतील तर ते जरूर पहा. तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या सर्व व्हिडिओच्या लिंक्स शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळण्यासाठी तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.